श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रिताः सर्वकर्मफलत्यागम् तताः कुरु यतात्मवान्। मत्प्रीत्यर्थ कर्म करणे या योगाचा आश्रय करून तू कर्म करण्यास समर्थ नसलास तर मनाचा निग्रह करून सर्व कर्मांच्या फळाचा त्याग कर। ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी गा तू भज पांडू कुमरा। बुद्धीची पाठी पोटी कर्मादी का शेवटी माते बांधणे किरीटी दुआड जरी। अथवा पांडुकुमारा अर्जुना, जर आपल्या कर्मकर्तृत्वाचा अहंकार सोडून तुझ्याच्याने संपूर्ण कर्म मला अर्पण करवत नसेल तर तू अशा रीतीने मला भज। बुद्धीच्या आत बाहेर व कर्माच्या आधी किंवा अंती मला बांधून ठेवणे अर्जुना तुला कठीण वाटत असेल। बुद्धीची पाठीपोटी माते बांधणे याप्रमाणे पाण्यावर उठणाऱ्या लाटांच्या आत बाहेर पाणीच असते, त्याप्रमाणे व्यापक परमेश्वरावर स्फुरणाऱ्या बुद्धीच्या आत बाहेर एक परमेश्वर चैतन्यच भरले आहे आणि म्हणूनच कर्माच्या आधी व शेवटी तोच असल्यामुळे तोच करता होऊ शकतो असे समजणे हेच बुद्धीच्या पाठी पोटी व कर्माचे शेवटी परमेश्वराला बांधणे होय। हीच प्रक्रिया वरील श्लोकात सांगितलेली आहे। तरी हेही असो सांडी माझा अतिसो परी संयतीसी वसो बुद्धी तुझी। पण ही परमेश्वराला कर्तृत्व समर्पण करण्याची प्रक्रिया राहू दे। कर्माच्या आधी अंती माझी आठवण ठेवण्याचा ध्यासही सोड, पण आपल्या बुद्धीने इंद्रियांचा व मनाचा निग्रह करून राहा। म्हणजे इंद्रिय व मन यांना स्वैर सोडून त्यांच्या स्वाधीन बुद्धीला होऊ देऊ नकोस। परी संयतीसी वसो बुद्धी तुझी। येथे प्रक्रिया सांगण्यापूर्वी बुद्धीने मन व इंद्रिय यांचा निग्रह करण्यास सांगितले आहे। याचे कारण असे आहे की बुद्धी विषय व विषय सुखाला सत्य समजते, म्हणूनच मन व इंद्रिय विषय सुखाचे ठिकाणी आसक्त असतात। कर्मफलाची आसक्ती सोडण्याकरता त्यापूर्वी बुद्धीने आत्मा अनात्म विवेक संपन्न होऊन आणि विषय व विषय सुखाला मिथ्या समजून मन व इंद्रिय यांच्या स्वाधीन न होता भगवत स्वरूपाचे ठिकाणी स्थिर राहून त्यांचा निग्रह करायला पाहिजे असे संयतीसी वसो बुद्धी तुझी या चरणाने सांगितलेले आहे। वरील ओव्यातून कर्तृत्व सोडल्याने भोक्तृत्व ही सुटून जीव ब्रह्मस्वरूप होतो ही प्रक्रिया सांगितली। आता पुढील ओव्यातून माऊली भोक्तृत्व सोडण्याची प्रक्रिया सांगत आहे। भोक्तृत्व अहंकार सुटल्याने कर्तृत्व अहंकार नाहीसा होतो व जीव ब्रह्मस्वरूप होतो अशी ही प्रक्रिया आहे। आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे त्यजितू जाय। आणि ज्या ज्या वेळी जे जे कर्म घडेल त्याचे मिळणारे फळ टाकीत जा, म्हणजे त्याचे फळ मिळण्याची मुळीच इच्छा करू नकोस। या ओवीत सांगितलेल्या प्रक्रियेत नुसते कर्मफळाचे भोक्तृत्व सोडायला सांगितले आहे,
म्हणजे कर्म करताना या कर्माचे सुखफळ मला मिळो या इच्छेने कर्म करू नये असे सांगितलेले आहे. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेल आलेल्या फळांचा उपयोग न करता तशीच राहू देऊन अखेर गळू देतात, त्याप्रमाणे झालेली कर्मे फलाशा न धरता टाकून दे. कर्माच्या फळाची इच्छा धरून मनुष्य कर्म करतो, म्हणून कर्माचे कर्तृत्वाचा अहंकार त्याचे ठिकाणी स्फुरतो. कर्माच्या फळाची इच्छा नाहीशी झाली की कर्तृत्वाचा अहंकार क्षीण होत जातो व शेवटी नाहीसा होतो. अशा रीतीने कर्माचा संबंध सुटून जीव कर्तृत्व भोक्तृत्व रहित होऊन परमेश्वर स्वरूप होतो. परी माते मनी धरावे, कामज उद्देशे करावे, हे काही नको आघवे जाऊ देशूंनी. कर्म करताना माझे ध्यान ठेवून किंवा माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने कर्म केले पाहिजे असे काही एक मनात वागवू नकोस. ही कर्मे शून्यात जाऊ दे, म्हणजे निरालंब कर्मे कर. कर्मांच्या फळाची इच्छा धरून केलेल्या काम्यकर्मात आपल्या सुखाचीच इच्छा असल्यामुळे आपणच तेथे आलंबन होतो व निष्काम कर्मात भगवत प्रीत्यर्थ कर्म केले जात असल्यामुळे तेथे भगवान आलंबन असतो. ही दोन्ही आलंबन सोडून केलेली कर्मे काहीच फळ देऊ शकत नाही. अशा रीतीने कर्म कर्तृत्व व भोक्तृत्व यांचा संबंध सुटून जीव अनायासे ईश्वर स्वरूप होतो. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्ममानी देखिले स्वप्न जैसे. होणारे कर्म हे खडकावर झालेल्या वर्षावाप्रमाणे किंवा अग्नीत पेरलेल्या बीजाप्रमाणे अथवा स्वप्न पाहिल्याप्रमाणे समज. जोपर्यंत बुद्धी विषयाधिकांना सत्य समजते तोपर्यंत विषय सुखाची इच्छा, कर्म कर्तृत्व भोक्तृत्व यांचा संबंध नाहीसा होणे शक्य नाही. म्हणूनच कर्माधिकांना येथे स्वप्नाप्रमाणे काल्पनिक मानण्यास सांगितलेले आहे. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निरभिलाशी, तैसा कर्मी अशेशी निष्काम होई. वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो दे तैसी शून्या माझी. अर्जुना हा फलत्यागू, आवळे किर असलगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. बा अर्जुना, मनुष्य जसा आपल्या कन्येच्या ठिकाणी यत्किंचितही कामाभिलाष ठेवत नसतो, त्याप्रमाणे संपूर्ण कर्माचे ठिकाणी तू फलेच्छा रहित हो. ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाळा व्यर्थच आकाशात जाते, त्याप्रमाणे तुझी संपूर्ण क्रिया शून्यात जाऊ दे किंवा निरालंब होऊ दे. अर्जुना, हा फलत्याग अत्यंत सोपा दिसतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा अग्रसर योग आहे. योगांमाझी योग धुरेचा हा. अल्पसायासाचे व सर्व रोग निवारक असे सुलभ व स्वस्त औषध असले तरी ते जसे सर्वांपेक्षा श्रेष्ठ असते, तसाच फलत्याग खरोखर सोपा दिसत असला तरी पूर्ण परमेश्वर रूप प्राप्ती करून देणारा आहे, हे माऊलींनी धुरेचा योग या पदाने सुचवले आहे. येणे फलत्यागे सांडे, ते कर्म न विरुढे, एकची वेळे वेळू झाडे मांझे जैसी. तैसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. ज्याप्रमाणे वेळूची झाडे एकदाच फळून वांझ होतात, त्याप्रमाणे या फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा आपला संबंध सुटतो ते कर्म पुढे फलद्रूप होत नाही. त्याचप्रमाणे या प्राप्त शरीराबरोबर पुन्हा शरीराला येणे नाहीसे होते, किंबहुना जन्म मरण रूपी फेऱ्याच बंद पडतात. श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानाध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्म फलत्यागस्त्यागाच्छान्तिरन्तरम्.
अभ्यासापासून लाभदायक अशी आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आत्मज्ञानापासून विशेष अशी ध्यानाची प्राप्ती होते. ध्यानाने कर्मफलत्याग होऊन कर्मफलत्यागानंतर शांती प्राप्त होते. पै अभ्यासाची या पावटी ठाकी जे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची. अर्जुना, अभ्यासाच्या पायरीने आत्मज्ञान प्राप्त करून पुढे आत्मज्ञानाच्या द्वारा ध्यानाच्या भूमिकेची भेट घ्यावी. अभ्यासाची पावटी म्हणजे मन इंद्रिये यांचा निरोध करून कर्मफलत्याग करण्याचा जो अभ्यास, त्या अभ्यासाच्या पायरीने अभ्यासाने आत्मज्ञान प्राप्त होऊन त्यात ज्ञानाचे भगवंताचे ध्यानात पर्यवसान होते. असे झाले तरच अभ्यास व ज्ञान यांचे सार्थक झाले असे समजावे. मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव, तेव्हा कर्मजात सर्व दूरी ठाके. याप्रमाणे भगवंताचे ध्यान चित्तात दृढ झाले असता चित्ताचे व इंद्रियांचे सर्व व्यापार सहजच ध्यानात असलेल्या भगवंताला समर्पण होतात आणि जीवाचा संपूर्ण कर्माशी संबंध सुटतो. जसे सर्व अज्ञानी जीवांचे मी देह म्हणून देहाशी ऐक्य झाले असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात देहाचेच ध्यान असते व त्यांच्या मन इंद्रिये इत्यादिकांचा सर्व व्यापार देहाप्रित्यर्थ होतो, म्हणूनच ते कर्माने बांधले जातात. तसेच अभ्यासाने भगवंताचे ज्ञान व ज्ञानाने त्यांच्या अंतःकरणात ध्यान दृढ झाले असता सर्व व्यापार भगवंता प्रित्यर्थच होत जाऊन कृष्णी ज्याचे निश्चळ मन, त्याचे कर्मती तुके कृष्णार्पण, त्यासीन अर्पिता ही जाण सहजे मदर्पण होत असे. या नाथांच्या वचनाप्रमाणे अनायासे जीवाचा कर्माशी संबंध सुटतो. याप्रमाणे भगवंताचे ध्यान चित्तात दृढ झाले असता चित्ताचे व इंद्रियांचे सर्व व्यापार सहजच ध्यानात असलेल्या भगवंताला समर्पण होतात आणि जीवाचा संपूर्ण कर्माशी संबंध सुटतो. जसे सर्व अज्ञानी जीवांचे मी देह म्हणून देहाशी ऐक्य झाले असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात देहाचे ध्यान असते व त्यांच्या मन इंद्रिय इत्यादिकांचा सर्व व्यापार देहाप्रित्यर्थ होतो, म्हणूनच ते कर्माने बांधले जातात. तसेच अभ्यासाने भगवंताचे ज्ञान व ज्ञानाने त्यांचे अंतःकरणात ध्यान दृढ झाले असता सर्व व्यापार भगवंता प्रित्यर्थच होत जाऊन कृष्णी ज्याचे निश्चळ मन, त्याचे कर्म तितुके कृष्णार्पण, त्यासीन अर्पिता ही जाण सहजे मदर्पण होत असे. या नाथांच्या वचनाप्रमाणे अनायासे जीवाचा कर्माशी संबंध सुटतो. कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागू संभवे, त्यागास्तवा अंगवे शांती सगळी. कर्माचा निशेष संबंध सुटला असताच कर्मफळ भोगण्याचा प्रसंग येत नाही, म्हणून कर्मफल त्याग होतो. अशा कर्मरूप त्यागानेच चित्त पूर्ण शांत होते. येथे शांती म्हणजे चित्ताची निर्वासन स्थिती होऊन ते ब्रह्मज्ञानात निमग्न करणे किंवा निमग्न होणे. म्हणून या वया शांती हाची क्रम सुभद्रापती अभ्यासाची प्रस्तुती करणे येथ. म्हणून चित्ताला अशी निर्वासन स्थिती प्राप्त होण्याकरता हे अर्जुना आता सांगितलेला हाच क्रम इष्ट असून येथे प्रथम अभ्यासच केला पाहिजे. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासोनी ध्यान विशेषी जे. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसिया यया वाटा हीची पेणा सुभटा, शांतीचा माझी वटा ठाकीला जेणी. हे अर्जुना, अभ्यासापासूनच दुर्गम असे आत्मज्ञान प्राप्त होते. मग त्या ज्ञानापासून विशेष अशा ध्यानाची प्राप्ती होते. त्या ध्यानापासून उत्तम असा कर्मफल त्याग प्राप्त होऊन त्या त्यागापासून परमेश्वराच्या शांती सुखाचा किंवा निर्वासन अशा ब्रह्मसुखाचा लाभ होतो. हे उत्तम योद्धा अर्जुना, अशा या ब्रह्मसुखाच्या प्राप्तीच्या निरनिराळ्या प्रक्रिया मार्गाने व याच टप्प्याटप्प्याने जाऊन
ज्याने निर्वासन अशी पूर्ण ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतली. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखशमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनोर्बुद्धिर्योर्मद्भक्तः समे प्रियाः. जो कोणत्याही प्राण्यांचा द्वेष न करणारा व हितकर्ता आहे, जो सर्व प्राण्यांवर दया करणारा आहे, जो मी व माझे असा अहंकार वागवित नाही, जो दुःख व सुख समान समजतो, तसेच जो लोकांचे सर्व अपराध सहन करतो, आत्मस्वरूपाविषयी दृढ निश्चय व इंद्रिय मनोनिग्रह करून जो ज्ञानयोगी अखंड संतुष्ट झाला आहे आणि माझे सगुण स्वरूपाचे ठिकाणी आपली मनबुद्धी अखंड स्थापन करून जो माझा भक्त झाला आहे, तोच मला प्रिय आहे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही आप पर नाही चैतन्य जैसा. ज्याप्रमाणे सर्वव्यापी चैतन्याला आप पर भाव मुळीच नाही, त्याप्रमाणे अद्वैत चैतन्य स्वरूप झाल्यामुळे ज्याला आप पर भासतच नाही, म्हणून जो कोणत्याही प्राण्याचे ठिकाणी द्वेष करीत नाही. आपला, परका, लहान मोठा, उत्तम अधम इत्यादी सर्व भिन्न भिन्न भासणाऱ्या भावाला भेदभाव किंवा विशेष भाव म्हणतात. भेदभाव जेथे राहत नाही त्याला सामान्य भाव म्हणतात. विशेष भाव मर्यादित असतो किंवा मर्यादित तितकाच विशेष भाव म्हटला जातो आणि सामान्य भाव हा व्यापक असतो. पण सामान्य भावावरच विशेष भाव भासत असल्यामुळे सामान्य भावाचा विशेष भावाशी विरोध नसतो. चैतन्य हे अणुरेणूपासून सर्व व्यापक असल्यामुळे ते अत्यंत सामान्य स्वरूप आहे व त्यावर सर्व जगद्रूप विशेष भाव भासतात. साधू पुरुष आत्मज्ञानाने अत्यंत सामान्य भावरूप अशा चैतन्य स्वरूपाशी ऐक्य पावतात व सर्वत्र मीच आहे अशी त्यांची अद्वैत बुद्धी होत असते. म्हणूनच येथून वर्णन केलेले अद्वैतत्वादी संपूर्ण सद्गुण त्यांचे ठिकाणी सहजच असतात. उत्तमा ते धरिजे अधमतरी अभेरिजे हे काहीची नेणिजे वसुधा जेवी. का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू. ऐसे नेणेची का करू तोय जैसे तैसी आघवांची भूतमात्री एकपडे जया मैत्री कृपेशी धात्री आपण जो. उत्तम वस्तूंना धारण करावे व सर्व वाईट वस्तूंना दूर लोटावे असा भेदभाव करण्याचे ज्याप्रमाणे पृथ्वी मनात आणीत नाही किंवा अर्जुना राजाच्या देहाचे चलनवलन करीन आणि दरिद्राचा देह टाकून देईन असे सर्वांवर दया करणारा प्राण कधी म्हणत नाही. किंवा फक्त गायीचीच तहान भागवीन पण व्याघ्राचा मात्र विष होऊन प्राण घेईन असे पाणी कधी करू इच्छित नाही. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी एकपणे म्हणजे प्राणी मात्रांच्या ठिकाणी मीच एक आहे या अद्वैत जाणीवेने जो सर्वांशी मैत्री करतो म्हणजे सर्वांच्या हिताची इच्छा ठेवतो व सर्व प्राणी मात्रांवर केल्या जाणाऱ्या कृपेची आपणच जो जन्मदात्री आई होतो. कृपेशी धात्री आपण जो. येथे साधू पुरुषाची भूतमात्राचे ठिकाणी मैत्री असते व तो कृपेची धात्री असतो असे जे म्हटले आहे त्याचा साधू पुरुष भूतमात्राचे भौतिक सुख साधून देतो असा अर्थ करता येत नाही. कारण सर्व भूतमात्राचे भौतिक सुख भिन्न भिन्न व त्यांच्या कर्माधीनही असल्यामुळे भूतमात्रांचे हे भौतिक सुख साधणे शक्य नसते व भौतिक सुखात दुःखांचा मोठा वाटा असल्यामुळे अशा भौतिक सुखाची जीवाला प्राप्ती करून देऊन त्यांना त्या सुखात अधिक गुंतवून चिरकाल दुःखात पाडावे असे सत्पुरुषांना ते दयाळू असल्यामुळे कधी वाटतच नाही.
हे म्हणून या तुका येतो काकुळती, पुरे यातायाती गर्भवास इत्यादी संतांच्या वचनावरून सिद्ध आहे. अर्थात त्यांची सर्व भूतांशी मैत्री व सर्व भूतांवर कृपा एक अखंड सुखरूप अशा परमेश्वराची प्राप्ती करून देण्याकरताच असते. आणि मी तू हे भाषणेने माझे काहीची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. आणि हा देह म्हणजे मी असा देहाहंकार ज्यांना कधी उठत नाही, म्हणून माझे काही आहे अशी ज्यांच्या चित्तात आसक्ती नसते व ज्यांना सुखदुःखाचा भोगही होत नाही. सुख दुःख जाणणे म्हणजे सुखदुःखाचा भोग होणे होय, किंवा सुखदुःखाचा भोग होणे म्हणजे सुखदुःख जाणणेच होय. देवीची क्षमे लागी पृथ्वीशी पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिदले घर. त्याचप्रमाणे क्षमेच्या दृष्टीने ज्याच्या अंगी पृथ्वीचा विस्तार झाला आहे आणि ज्याने आपल्या ओसंगीच संतोषाला राहण्याला नेहमी जागा दिली. वार्षिये वीण सागरू, जैसा जळे निर्भरू, तैसा निरूपचारू संतोषी जो. वाहुनी आपली आण धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण जयाचिनी. जीवू परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासनी, जयाची या हृदय भुवनी विराजती. ज्याप्रमाणे वर्षा ऋतू वाचून देखील समुद्र पूर्ण पाण्याने भरला असतो, त्याप्रमाणे सुखभोग प्राप्त न होता देखील जो अखंड प्रसन्न चित्त असतो, शपथ पाहून जो आपले अंतःकरण आपल्या स्वाधीन ठेवतो, अंतःकरणाच्या स्वाधीन होत नाही, आणि ज्याचा निश्चय इतका दृढ असतो की त्याच्याच योगाने निश्चयाला सत्यपणा आलेला आहे. ज्याच्या हृदयामध्ये जीव व परमात्मा हे दोघेही एकाच आसनावर बसून विराजमान झाले आहेत. जीव व परमात्मा यांचे ऐक्य व दोनपणा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे केवळ शुद्ध बुद्धीने जो जाणता येण्याजोगा आहे, तो दाखवण्याकरता मनाला आहे. पाणी व तरंग, सोने व अलंकार यांचे ऐक्य व दोनपणा ज्या विचाराने प्रतिपादिला जातो, त्यालाच विवर्तवाद असे म्हणतात. या वादात एक वस्तुत्वाच्या दृष्टीने ऐक्य व भासणाऱ्या रूपांतरामुळे त्या एक वस्तूचाच दोनपणा मानला जातो. ब्रह्मचैतन्यावर स्फुरणाऱ्या सर्व कार्यपदार्थात आत बाहेर ब्रह्मच भरलेले असले तरी हृदयामध्ये जीव व परमात्मा यांची विशेष अभिव्यक्ती आहे. असे य वा यश आत्मा हृदय तत्सेत देव निरुक्तम हृदयवीती छांदोग्य उपनिषद या श्रुतीने सांगितले असल्यामुळे माऊलींनी येथे जीव परमात्मा दोन्ही हृदयभवनी विराजती असे म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे पसरलेले पाणी जेव्हा आपणच आपल्यावर मर्यादितपणे स्फुरते, तेव्हा आपण त्या स्फुरणाला तरंग म्हणतो व तरंग भाव सोडून तरंग भावाच्या आधाराला पाणी म्हणतो. त्याप्रमाणेच वृत्ती रूपाने स्फुरणाऱ्या चैतन्याला जीव म्हणतात आणि वृत्तीला आधार असणाऱ्या चैतन्याला ईश्वर म्हणतात. पण तरंग व तरंगाचा आधार या दोन्ही ठिकाणी पाणी असून त्यांचे यत्किंचितही वेगळेपण होत नसल्यामुळे त्यांचा दोनपणा जसा शब्द मात्र असतो, त्याप्रमाणेच वृत्तीरूप जीव व परमात्मा यांचे वस्तुत्व रूपाने ऐक्यच असून दोनपणा शब्द मात्र असतो. ज्याप्रमाणे तरंग रूप मर्यादित स्फुरण व त्यांचा आधार हे दोन्ही एका पाणी रूप वस्तूचेच असतात, त्याप्रमाणेच वृत्तीरूप जीव व वृत्तीचा आधार असणारा परमात्मा हा दोन्ही प्रकारचा भास एका व्यापक ब्रह्मचैतन्य वस्तूचाच असल्यामुळे येथे माऊलींनी ब्रह्मचैतन्याला एका सन म्हटलेले आहे. श्रीनाथांनीही जीव शिवांची ऐक्य व दोनपणा कसा आहे हे प्रभा दीपू दबळीना वेगळा, दीपू प्रभेसी नवे निराळा, तेवी जीव शिवूंचा मेळा, एकत्र स्वलीला नांदती स्वये एकनाथी भागवतात या ओळीने निरोपिले आहे. ऐसा योग समृद्धी होवनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई.
अशा रीतीने योग संपत्तीने समृद्ध होऊन जो माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी मनबुद्धी अखंड अर्पण करतो. योग म्हणजे आत्मज्ञानाने परमेश्वराच्या निर्गुण स्वरूपाशी ऐक्य पावणे. समृद्धी म्हणजे अद्वेष्टुत्वादी गुणसंपत्ती. आतू बाहेरी योगू निर्वाळही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. आत बाहेर दृढ ऐक्य साधल्यावरही माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्याचे अत्यंत प्रेम आहे. स्थूल देहादिकांचा व्यतिरेक करून मी ब्रह्म आहे असे अंतःकरण वृत्तीने निर्गुणात्म स्वरूपाशी ऐक्य साधणे याला अतिल योग म्हणतात. व बाहेरही सर्व नामरूपांचे ठिकाणी तेच आत्मस्वरूप भरले आहे अशा अन्वयाने सर्व नामरूपांचे परमेश्वराशी ऐक्य करणे याला बाहेर योग म्हणतात. अशा रीतीने व्यतिरेक व अन्वय असा दोन्ही प्रकारचा योग साधल्यावरही ज्ञानी पुरुषाचे सगुण रामकृष्ण स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम असायला पाहिजे असे माऊलींचे म्हणणे आहे. कारण सर्वत्र नास्ति विद्वेषः साध्या साधनपूर्वके साक्षाद्विज्ञानीनाम विप्रा उपेक्षा बुद्धिरेव हि. ज्ञानी पुरुषांना जरी कशाविषयीच द्वेष नसतो, सर्वांविषयी उपेक्षा बुद्धीच असते, तरी विशुद्धं ज्ञानमुत्पन्नं यस्य तस्य महात्मना शिवरुद्र महादेव ब्रह्मेशानादिनामसु रुद्रमूर्तिषु सर्वांसु शांती दान्त्यादि साधने तिर्यक् त्रिपुंडे रुद्राक्षे तथा भस्मावगुंठने शिवलिंगस्य पूजायां शिवस्थानेषु सुव्रताः प्रियबुद्धिः प्रजायेत स्वभावादेव सर्वदा. यस्य विज्ञानिनस्तेषु प्रद्वेषो यापि जायते उपेक्षावान स ज्ञानी पशुर्विज्ञानवंचकः. ज्याला शुद्ध आत्मज्ञान प्राप्त झाले आहे अशा महात्म्याला शिवादिकांची नावे, मूर्ती, शांती दांत्यादी साधने, त्रिपुंडे, रुद्राक्ष, भस्मावगुंठन, शिवलिंग पूजा, शिवक्षेत्र इत्यादी ठिकाणी मात्र स्वभावतःच प्रेम असते. ज्या ज्ञानाचे ठिकाणी यांच्याविषयी द्वेष किंवा उपेक्षा असेल तो ज्ञानीच नाही असे सूत संहितेत स्पष्ट म्हटले आहे. मधुसूदन सरस्वतींनीही आपल्या गीतेवरील टीकेच्या उपोद्घातात अद्वेष्टुत्वादी व तेषाम स्वभावो भजनम हरे. ज्ञानाच्या ठिकाणी अद्वेष्टुत्वादी गुणांची जशी स्वाभाविक आवडी असते तशीच त्याच्या ठिकाणी रामकृष्णादी सगुण स्वरूपाची प्रेम भक्ती स्वाभाविकच असते असे म्हटले आहे. पुन्हा परमात्मा त्रिगुणातीत असल्यामुळे त्यांच्याशी ऐक्य पावण्याकरता जीवालाही त्रिगुणातीत झाले पाहिजे व याकरताच वैराग्य, ज्ञान व भक्ती ही साधने सांगितली आहेत. वैराग्य अपर व पर असे दोन प्रकारचे असते. इह परलोकातील विषय सुखाची आवडी नाहीशी होणे हे पहिले म्हणजे ज्ञानप्राप्ती पूर्वीचे विषय वैतृष्ण रूप अपर वैराग्य असून अद्वेष्टुत्वादी सात्विक गुणांची आवड नाहीशी होणे हे ज्ञानप्राप्तीनंतर होणारे गुणवैतृष्ण रूप दुसरे परम वैराग्य होय. विषय वैराग्य व आत्मज्ञान या योगाने रजोगुण तमोगुण यांची निवृत्ती होऊन सत्वगुण बांधतो व त्यामुळे त्यांच्या म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानस्थिती व अद्वैष्टुत्वादी सत्वगुणांची आवडी उत्पन्न होते. या सत्वगुणाच्या बंधनातून ज्ञानाला परमेश्वराची भक्तीच सुलभ, निश्चित व लवकर मुक्त करू शकते असा ईश्वर प्रणिधानाद्वा या योगसूत्राचा आशय असून भगवंतांनीही 14व्या अध्यायात मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणांत संमती ते त्यानं ब्रह्मभूयाय कल्पते या श्लोकाने असेच सांगितलेले आहे.
शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया. भगवंता तुझ्या प्रेम गोडी वाचून शांती क्षमा दया इत्यादी सात्विक गुणांची आवडही मला नकोशी झाली आहे, असे निळोबा महाराजही म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.